आणि सर्व महिला नगरसेवकांमध्ये तुम्ही मला म्हणजे उच्च शिक्षित महिला नगरसेवक दिसतात, तर काय तुम्ही पक्षाकडे काही पक्ष तुम्हाला जबाबदारी देणार आहेत का? उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे पाहायला जाणार का? किंवा एखादं सभापती पद तुम्हाला मिळणार का? ही काही चर्चा झाली किंवा तुम्ही मागणार आहात का आमदार साहेबांना? सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. चर्चा वगैरे तर माझ्या कानावर काही असं नाही आहे, पण निश्चितच माझी अपेक्षा आणि इच्छा राहणार की जेही मी केलं ते स्वबळावर केलेलं आहे. एक स्त्री म्हणून मी समोर गेलेली आहे आणि सर्वस्वी याच्यामध्ये माझ्या स्वतःचं कर्तृत्व आहे. मला कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसताना जर मी इथपर्यंत पोहोचू शकते, एका अनोळखी प्रभागातून जर मी मोठ्या एका लीडने जर निवडून येऊ शकते, माझ्यावर चंदूदादांनी विश्वास ठेवायला पाहिजे. सोबतच माझ्या सोबतचे जे सहकारी सगळे नगरसेवक नगरसेविका आहे यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि एक चांगलं जर पद मिळालं मला तर त्या पदाला न्याय देण्याची माझी 100% खात्री आहे, विश्वास आहे आणि तेवढीच माझी जिद्द सुद्धा आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता दादा काय देईल ते बघू. चंदूदादांची इच्छा किंवा त्यांनी माझ्यामध्ये काय जिद्द बघितली नाही बघितली हे त्यांचा विषय, पण मला तरी असं वाटतं की माझ्यावर विश्वास ठेवून जर मला एखादं चांगलं पद दिलं, महत्त्वपूर्ण पद जर दिलं तर त्या पदाला मी 100% न्याय देईन. नुकत्याच वरुड नगर परिषद मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झालेला आहे. मात्र सर्व वरुडकरांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे उपाध्यक्ष कोण होणार, जे विविध सभापतीचे पद असतात ते कोण होणार, ते कोणाला मिळणार याची प्रतीक्षा वरुडकरांना आहे. आणि निवडणुकीच्या काळात नवनिर्वाचित नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांनी त्यांचं व्हिजन काय ठेवलेलं होतं आणि निवडणूक लढवत असताना त्यांना काय त्रास झाला, या सर्व गोष्टींसाठी बातचीत करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर प्रांजलीताई कुराडे. खूप खूप स्वागत आपलं मॅडम. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे की जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्ही निवडून आल्यात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? नमस्कार, मी डॉक्टर सौ प्रांजली चेतन कुऱ्हाडे चौधरी. सर्वप्रथम मी नववर्षाचे सर्व नगरवासियांना शुभेच्छा देते. आणि प्रतिक्रिया म्हटलं तर असं की खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. प्रभागातीलच नव्हे तर प्रभागाच्या बाहेरील ज्याही लोकांनी मला सहकार्य केले, मदत केली आणि माझ्यासाठी रोज प्रचारामध्ये जरी फिरत नसले तरी त्यांनी इनडायरेक्टली माझ्यासाठी काम केलेलं आहे, त्या सर्वांचे मी मनस्वी आभार मानते. खूप छान जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम मला या प्रभागात फिरताना जाणवलं. त्या लोकांशी एक घट्ट माझं नातं जमलं असं मला ते रोज जेव्हा फिरत होतं तेव्हा जाणवत होतं. त्यामुळं प्रतिक्रिया खूप छान आहे. काम करायची इच्छा आहे आणि त्या लोकांपर्यंत पोहोचायची, घरोघरी पोहोचायची इच्छा आहेच आणि प्रचारादरम्यान पण आम्ही पोहोचलेलो आहोतच. त्यामुळं छान वाटलं. निवडून आलो आणि निवडून यायची एक जिद्द होती. आल्यानंतर तो आनंद इतका होता की तो गगनात मावेनासा असा तो एक आनंद झालेला होता. त्यामुळे खूप छान वाटलं. लोकांच्या खूप प्रतिक्रिया चांगल्या होत्या की आपलं मत वाया गेलं नाही. अच्छा. प्रतिक्रिया अशा आल्या की मॅडम आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं, दुसरं कोणी निवडून आलं असतं तर आम्हाला खंत वाटली असती की मॅडम आमचं मत वाया गेलं. पण त्यांच्या प्रतिक्रिया अशा मिळाल्या की मॅडम आमचं मत वाया गेलं नाही, आम्हाला तुम्हालाच आणायचं होतं आणि तुम्ही आल्या. हे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे माझा आनंद खूप द्विगुणित झाला. बरं मॅडम, राजकारणात येत असताना मग भाजप पक्षच का निवडला? इतर पक्षही आहे. बरोबर आहे. भाजप पक्ष यासाठी की आपले आदरणीय आमदार चंदूदादा यावलकर यांच्यासाठी एक आपुलकीचं नातं सुरुवातपासूनच राहिलेलं आहे. दादा ज्या प्रभागात राहतात तो प्रभाग म्हणजे प्रभाग नंबर 3, तिथे आमचं स्वतःचं घर आहे. त्या ठिकाणी मी 10 वर्ष राहिलेली आहे. माझं जुनं घर ज्या ठिकाणी आहे जिथे आम्ही 10 ते 12 वर्ष राहिलेलो आहे. एक जवळीक होती पक्षाशी म्हटल्यापेक्षा त्या व्यक्तीशी. चंदूदादा त्या पक्षात आहे म्हणजे आपल्याला त्या पक्षात जायचं आहे, जिथे चंदूदादा तिथे आपण. एक माणूस आपण बघितला आणि दादांचे हात बळकट करण्यासाठी मला हा पक्ष निवडावा. बाकी पक्षाच्या पण ऑफर होत्या, विषयच नाही, पण शक्यतोवर जर पक्षाची आपल्याला भाजपची तिकीट मिळाली तर फारच बेटर, आणि जर नाही मिळाली तरीही आपण पक्षाशीच एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करायचं हे माझं आधीच ठरलेलं होतं. त्यामुळं भाजपमध्ये राहून मला जे काम करता येईल आणि मला दादांचे जे सहकार्य लाभेल, मार्गदर्शन लाभेल, याशिवाय दुसरा पक्ष मला बेटर कुठला वाटलाच नाही. त्यामुळे मी भाजप पक्षाची निवड केली. बरं, निवडणूक लढवली, तुम्ही विजय सुद्धा संपादन केला,
मात्र निवडणूक लढवत असताना काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा तुम्हाला त्रास झाला? कारण एक महिला म्हणून पहिल्यांदाच तुम्ही राजकारणात आल्या. बरोबर. काय त्रास झाला निवडणूक लढवत असताना आणि ते विकास म्हणजे विजयाचं विजन काय आखलेलं होतं तुम्ही? तसं जर पाहिलं तर त्रास नाही म्हणू शकत मी त्या गोष्टीला. त्रास म्हणून असा नाही झाला मला, कारण सगळ्यांनी मला एक मुलगी म्हणा किंवा एक बहीण म्हणून मला चालवलं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. त्रास नाही झाला, पण निवडणूक मध्ये लढून मी ते जिंकणं हे माझ्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज होतं खरं जर पाहिलं तर. मला कुठल्याही प्रकारचं घरून कौटुंबिक राजकीय पाठबळ नाही आहे. अच्छा. आणि ही जी निवडणूक मध्ये मी उतरली, म्हणजे मी राजकारणात जी उतरली हे सर्वस्वी स्वबळावर उतरली. आज मी आपल्या वरुड नगरीमध्ये जेही अस्तित्व निर्माण केलं हे मी माझ्या स्वबळावर निर्माण केलेलं आहे. ना कुठलं सामाजिक, ना कुठलं राजकीय, कुठलं कौटुंबिक, कुठलंच पाठबळ नसताना मी यामध्ये पहिल्यांदा उतरली. आणि त्यामुळे पहिल्यांदा उतरल्यानंतर स्वाभाविक आहे की मला अडचणी या येणारच. आणि त्यातही एक गोष्ट अशी होती की चॅलेंज हे मी यासाठी म्हणते आहे की माझं राहणं एका प्रभागात, त्यानंतर मी तिकीट मागितली ती दुसऱ्या प्रभागात आणि मला तिकीट मिळाली ही तिसऱ्या प्रभागात. त्यामुळं एक गोष्ट मला 2 दिवस जेव्हा मी प्रचारासाठी फिरली तेव्हा अक्षरशः माझ्यामध्ये निराशा आली होती की कसं जमेल, कारण हा प्रभाग आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. फक्त एक माझा दवाखाना जर सोडला, या सरकारी दवाखान्याला लागून जे 7-8 वर्षापासून माझा दवाखाना सोडला, तर तेवढी एक माझी ओळख जर सोडली या प्रभागातली तर माझी दुसरी ओळख या प्रभागात नाही आहे. पण फिरत असताना 2 दिवस झाल्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा आणि असे सगळे दिवस इतके पॉझिटिव्ह गेले की मला असं वाटत होतं की आपण एक निष्ठ झालेला या लोकांसोबत, हे लोक एक फिरत असताना माझा एक जो ग्रुप मला मिळाला जो माझ्या पेशंटचा होता, त्या पेशंट्सने सुद्धा मला खूप सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे मला 20 घरापासून ते 100 घरापर्यंत पोहोचली मी. फिरत असताना आम्ही त्या घरात नाही तर त्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. एक असं आहे की माझ्या घरचे डॉक्टर साहेब हे गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांना काही बंधनं आहेत, त्यामुळे ते माझ्यासोबत नव्हते. सरांचे काही लोकांचे ते पण प्रश्न होते की मॅडम सर नाही तुमच्यासोबत, तर त्यांना ते पण मला समजून सांगावं लागलं. मॅडम तुम्ही या प्रभागातून उभ्या कशा, तर ते पण मला त्यांना समजून सांगावं लागलं. अडचणी भरपूर होत्या, असंख्य अडचणी होत्या. असंख्य अडचणींना पार करून मला तिथपर्यंत पोहोचायचं होतं. सगळ्यांचं मला सहकार्य मिळालं. जेही माझे, मी इथलीच चौधरीची मुलगी असल्यामुळे माझे इथे भाऊ खूप आहेत. भावांनी प्रत्यक्षपणे सगळ्यांनी मला मदत केली. माझे मोठे भासरे पंकजदादा कुऱ्हाडे यांची सुद्धा मला खूप चांगली मदत मिळाली. डॉक्टर साहेब सोबत जरी नसले तरी त्यांनी मला मानसिक आधार शेवटपर्यंत दिला. सर्वतोपरी त्यांचा मानसिक आधार होता. कौटुंबिक आधार पण मला सगळीकडून मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचा विशेष उल्लेख मला एक असा करावासा वाटेल की माझी एक मैत्रीण, सखी, त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचं मला वाटेल की माझी ती सावली किंवा एक माझं प्रतिबिंब वैशाली शिंगरवाडे, ती माझी ढाल होती. खरं म्हटलं तर या माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आणि पूर्ण जे मी योगदान देईल तर ती वैशाली शिंगरवाडे हिला मी देऊ इच्छिते. कारण एक जो सखा किंवा मैत्रीण जी असते, जी आपल्या सोबत एकही क्षण न सोडणारी आणि एक आपली सावली बनून चालणारी एक जी आहे ती म्हणजे खऱ्या अर्थानं जर मला या वरुडवासियांना, अख्ख्या वरुडवासियांना जर सांगायचं झालं तर मैत्रीची व्याख्या जी आहे तर प्रांजली कुऱ्हाडे आणि वैशाली शिंगरवाडे अशी मैत्री तुम्हाला निस्वार्थी मैत्री कुठेच भेटणार नाही. यांच्याकडे बघा आणि मैत्री काय असते ते प्रत्येकाने समजून घ्यावं. बरं, यातच माझा एक असा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही आता तुमच्यावर विश्वास दाखवला जनतेने, तुम्ही निवडून आल्यात, नगरसेवक म्हणून झाल्यात. मग आता काय जनतेसाठी कसं काम करायचं आहे, काय तुम्ही आखलेलं आहे? कारण तुम्ही क्लिनिकमध्ये सुद्धा असता, पेशाने डॉक्टर आहेत, ते सुद्धा एक सेवाच आहे. मात्र आता हे सेवा कशी करणार आहे? बरोबर आहे. सेवा मी आरोग्य सेवा 10 वर्षापासून करत आलेलीच आहे. त्यासोबतच माझा एक मानस होता की आपण सामाजिक सेवा का नाही करायला पाहिजे. काही सामाजिक संघटनांमध्ये मी याआधी पदं भूषवलेली आहेत आणि आता सुद्धा भूषवत आहेतच. तर माझा एक पहिलेपासून एक माझा ध्यास राहिलेला आहे की एक आपली सामाजिक चळवळ चालू ठेवायचीच, समाजामध्ये आपली ओळख निर्माण करायची आणि ज्याही संघटनेमध्ये आपण जुळून आलेलो आहोत तर त्या संघटनेमध्ये सगळ्यांना एकत्रितपणे एका धाग्यामध्ये गुंफून सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणे हा माझा एक स्वभाव राहिलेला आहे. आणि जेही गोष्ट मी हातात घेते हे बऱ्यापैकी माझ्याशी जे लोक निगडीत आहेत त्या लोकांना माहिती आहे की जी ही गोष्ट मी हातात घेते किंवा जेही काम मी हातात घेते ते पूर्णत्वास 100% जिद्दीने
पूर्ण केल्याशिवाय मी राहत नाही आणि तिथून यश संपादन केल्याशिवाय म्हणजे राहत जनतेचे नाही. कामं तुम्ही 100% करणार. त्यामुळं आता काहीही रखडलेली जुनी कामं आहेत, ती कामं आपल्याला करायची आहेत. जे आपल्या समस्या आपल्या समोर जनतेने मांडल्या आहेत त्या सोबतच काही नवीन कामांना सुद्धा आपल्याला हात लावायचा आहे आणि ते कामं सुद्धा आपल्याला पूर्णत्वास न्यायचे आहे. हा माझा मानस आहे. येथील अडचणी ज्याही काही त्या आपण पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करूच. बरं, मी बघितलं आता 13 महिला नगरसेवक आहेत बरोबर. आणि सर्व महिला नगरसेवकांमध्ये तुम्ही मला म्हणजे उच्च शिक्षित महिला नगरसेवक दिसतात. तर काय तुम्ही पक्षाकडे काही पक्ष तुम्हाला जबाबदारी देणार आहेत का? उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे पाहायला जाणार का? किंवा एखादं सभापती पद तुम्हाला मिळणार का? अशी काही चर्चा झाली किंवा तुम्ही मागणार आहात का आमदार साहेबांना? चर्चा वगैरे तर माझ्या कानावर काही असं नाही आहे, पण निश्चितच माझी अपेक्षा आणि इच्छा राहणार की जेही मी केलं ते स्वबळावर केलेलं आहे. एक स्त्री म्हणून मी समोर गेलेली आहे आणि सर्वस्वी याच्यामध्ये माझ्या स्वतःचं कर्तृत्व आहे. मला कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसताना जर मी इथपर्यंत पोहोचू शकते, एका अनोळखी प्रभागातून जर मी मोठ्या एका लीडने जर निवडून येऊ शकते, तर मला तरी असं वाटते माझ्यावर चंदूदादांनी विश्वास ठेवायला पाहिजे. सोबतच माझ्या सोबतचे जे सहकारी सगळे नगरसेवक नगरसेविका आहे यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि एक चांगलं जर पद मिळालं मला तर त्या पदाला न्याय देण्याची माझी 100% खात्री आहे, विश्वास आहे आणि तेवढीच माझी जिद्द सुद्धा आहे. त्यामुळं मला असं वाटतं आता दादा काय देईल ते बघू. चंदूदादांची इच्छा आणि ते माझ्यामध्ये काय बघत आहे भविष्यात, त्यांना काय वाटेल की ही काय करू शकते नाही करू शकत, किंवा त्यांनी माझ्यामध्ये काय जिद्द बघितली नाही बघितली हे त्यांचा विषय. पण मला तरी असं वाटतं की माझ्यावर विश्वास ठेवून जर मला एखादं चांगलं पद दिलं, महत्वपूर्ण पद जर दिलं, तर त्या पदाला मी 100% न्याय देईल. पूर्ण वेळ तुम्ही जनतेसाठी देणार? बिलकुल देणार. दवाखाना आहे पण दवाखाना सोबत मी दुसरे कामं करणार नाही असा मुळीच विषय नाही आहे. त्यातूनही मी वेळ काढून सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आतापर्यंतही मी त्या चळवळी चालू ठेवलेल्या आहे. बरेच लोक प्रश्न विचारतात, मॅडम तुम्हाला वेळ कसा मिळतो आणि तुम्ही दवाखान्यासोबत असं कसं करता? पण गोष्ट अशी असते की आवड असली की माणूस सवड नक्कीच काढतो. बरोबर. त्यामुळे मी सवड नक्कीच काढेल. बरं मॅडम, तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स बघता तुम्ही स्वबळावर ही निवडणूक जिंकून दाखवली. भाजप पक्षाचं तुम्हाला सहकार्य मिळालंच, मात्र स्वतःचंही त्यामध्ये खूप योगदान आहे. तर आजकाल मी बघतो महिला ज्या असतात त्या राजकारणात यायला घाबरतात, कुठंतरी त्यांना घरचं बंधन असते. मात्र तुम्ही जेव्हा महिला म्हणून या राजकारणात आल्या आणि यश सुद्धा संपादन केलं, तर इतर महिलांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल की राजकारणात येण्यासाठी आलं पाहिजे का महिलांनी राजकारणात? निश्चितच मी मार्गदर्शन असं करेन महिलांना, राजकारणात आलं पाहिजे. तो प्रत्येकाची ऐच्छिक एक त्याचा इच्छा आहे, तो येवो न येवो, पण तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्हाला ज्याही कुठल्या क्षेत्रात समोर जायचं आहे तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. राजकारण पण खराब नाही आहे. त्यामध्ये जर आलं, त्यामध्ये पण तुम्हाला काम करायची इच्छा असेल, संधी मिळाली तर नक्कीच कराल. एक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी असं म्हणेल की तुम्हाला कुठलाही जर एक कलागुण म्हणा किंवा एक कुठलंही क्षेत्र ज्यामध्ये तुमची आवड आहे ते क्षेत्र निवडायचं असेल आणि ते सर्वतोपरी तुम्हाला त्यामध्ये जिद्दीने काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. नेहमीच मी महिलांसाठी यामध्ये आता येण्याचं पण माझं एक कारण की एक महिलांचं नेतृत्व करणे, त्यासोबतच महिलांच्या काही जर समस्या असतील त्या माझ्यापर्यंत आल्या तर मला आनंदाने ते काम विशेष म्हणजे स्त्रियांसाठी करता येईल. हा पण एक माझा त्यामागचा उद्देश आहे. नक्कीच मला असं वाटतं की खराब नाही आहे क्षेत्र, राजकारण हे खराब नाही आहे. जर तुम्ही तुमच्या कामाची पावती चांगली जर दिली तर एक स्त्री सुद्धा आकाशाला गवसणी घालू शकते. हे कितीतरी उदाहरणं आपल्या जवळ आहेत, त्यामुळं यायला काहीच हरकत नाही आहे. राजकीय कुठलाही वारसा नसताना, एक स्वतःसाठी नवीन प्रभाग असताना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या अशा डॉक्टर प्रांजलीताई कुऱ्हाडे यांचा बोलण्याचा कॉन्फिडन्स बघता आपण त्यांच्यात जनतेची कामं करण्याची काय जिद्द आहे हे आपण निश्चितच बघितलेलं आहे. या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. पुढच्या मुलाखतीत तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ते सुद्धा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.